सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारिका यांचे थकीत वेतन आणि वाढीव भत्त्याच्या मागणी संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की अंशकालीन स्त्री परिचारिका गेल्या 8-9 वर्षांपासून आपल्या पगारवाढ मागणी संदर्भात वेगवेगळी निवेदन आंदोलन करत आहे, मात्र शासन फक्त आश्वासन देऊन चालढकल करत आहे। जिल्हा परिषद प्रशासन केवळ 3000 रुपये वेतन देऊन पूर्णवेळ काम करून घेत आहे। यासह अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी 1000 रुपये द्या, दिवाळीपूर्वीच 2000 रुपये भाऊबीजेचे देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचारिका संघटना संलग्न आयोजक यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने स्त्री परिचारिका उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्य अंशकालीन कर्मचारी राज्य उपाध्यक्ष कृती समिती सदस्य महाराष्ट्रामध्ये 10,000 अंशकालीन कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत असून धुळे जिल्ह्यामध्ये सुमारे 200 ते 250 कर्मचारी कार्यरत आहे। त्यांना आज 3000 रुपये वेतन मिळतं। गेल्या 9 वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत की यांना 21,000 रुपये किमान वेतनप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे, त्याप्रमाणे त्याची मागणी आम्ही करीत आहोत। मध्यंतरी शासनाने बक्षी कमिटी यांना आयोग लागू केला, त्याच्यामध्ये बक्षी कमिटीने 6000 रुपये वेतन मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आदेशही दिले, परंतु मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या मध्यस्थीने त्यावेळेला सांगितलं की आम्ही इलेक्शननंतर तुम्हाला 6000 देऊ, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची कार्य करू, परंतु आम्ही सांगितलं की त्यावेळेला आम्हाला नाही, आता बोला काय द्यायचं, म्हणून त्यांनी त्यावेळेला 3000 रुपये मंजूर केले आणि 2006 पासून फरक दिला। गेल्या 9 वर्षापासून मंजूर केलेला 6000 रुपये भत्ता प्रस्ताव हा वित्त विभागाकडे पडून आहे, परंतु अजूनही वित्त विभाग त्याच्यावर जी.आर. काढत नाही। तो तूर्त 6000 रुपये ताबडतोब जी.आर. ताबडतोब द्यावा। त्याचप्रमाणे कोरोना काळात या बायाने कामं केलं। शासनाने 31 मार्च 2020ला जी.आर. काढला। शिवने प्रत्येक जिल्ह्यातील शिवने ऑर्डर काढली, परंतु हा ग्रामपंचायत स्तरावर द्यायचा असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच याकडे दुर्लक्ष करतात, तरी ताबडतोब त्यांना देण्यात यावा। धुळे जिल्हा परिषदेने आमच्या मागणीचा विचार करून गणवेशसाठी 700 रुपये मंजूर केले, त्याचप्रमाणे भाऊबीज 1000 रुपये द्यावी, परंतु आता दिवाळीच्या पूर्वी याच्यामध्ये 2000 रुपये भाऊबीज वाढ करून द्यावी, गणवेशात 2000 रुपये द्यावे, यांना कायम करावं आणि यांना सुखसोयी मिळाव्या, अशा प्रकारच्या आमच्या या मागण्या आहे। त्याबाबत आम्ही शासनाला जिल्हा शोध यांना शिष्टमंडळाधर्मे कॉम्रेड वसंत पाटील यांच्यासह आम्ही निवेदन दिलेलं आहे। शिवने आम्हाला संबंध सविस्तर आमच्याशी चर्चा केली, प्रत्येक मागण्याचं विश्लेषण त्यांनी केलं आणि त्याप्रमाणे ताबडतोब कारवाई करायचे आदेश त्यांनी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।